नांदेड शहरातील मगनपुरा परिसरात ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे हाल। कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मनपा प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांची मागणी। आज गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास नांदेड शहराच्या मध्यभागी असलेल्या मगनपुरा परिसरामध्ये ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यामध्ये आले आहे। तरी देखील महानगरपालिका प्रशासन वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे लक्ष देत नाही। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे विद्यार्थी, वडीलधारी माणसे यांना जाण्या येण्यासाठी अडचण होत असून आणि घाण पाण्याच्या वासामुळे त्रास सहन करावा लागत आहे। हे पाणी महिन्यातून 20 वेळा त्या ठिकाणी साचल्या जाते, तरी देखील मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही। प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी आज गुरुवारी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे केली आहे। सदरील या मागणीबाबत स्थानिक नागरिक ॲडव्होकेट सुमित सुपेकर आणि राजेश्री पंदिलवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सदरील या समस्येबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत ॲडव्होकेट सुमित सुपेकर आणि राजेश्री पंदिलवाड। ॲडव्होकेट सुमित संजय सुपेकर, राहणार मगनपुरा, नांदेड। आपण इथं आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल। इथं 30 दिवसातनं 20 दिवस गटारीचं पाणी साचलेलं असतं। नियमितपणे आम्ही तक्रारी करत असतो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपाशी। काहीतरी येऊन झातूरमातूर काम करून जायचं, तसंच काम झालं दुसऱ्या दिवशी परत गुडघ्या एवढं पाणी भरलं जातं आणि तत्काळ सेवा तर कोणीच आम्हाला देत नाही आहे। झातूरमातूर काम काहीतरी होतं आणि आता आम्हाला सवय झालेली आहे। आरोग्य काही ठीक राहत नाही, लहान मुलांचे, वृद्धांचे। इथं शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, लोक बरेच किरायानी राहतात, मध्यमवर्गीयांना पाहणारे कोणी नाही आहे। इथे जे मंजूर विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फक्त महापालिकेच्या पेपरवर आहे। ॲक्च्युअलमध्ये इथं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे, कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि आम्ही लोक त्रस्त झालेलो आहोत आता याच्यामुळे। भरपूर फटका बसतो आहे। कुठलाच अधिकारी लक्ष देत नाही। इथं पतदिव्याची लाईट 2 महिन्यापासून नाही आहे, त्याच्यावरही आम्ही तक्रारी करून थकलेलो आहोत आणि पाण्याचा तर नेहमी आम्हाला त्रास होतो आहे। ते पण गटारीचं पाणी 4-6 महिन्यात साचत असेल तर चालेल, एखाद्या वेळेस काही ना काही होत असतं, पाणी तुंबतं याची आम्हाला जाणीव आहे, पण महिन्यातनं 20 दिवस इथं पाणी साचलेलं असतं। मी राजेश्री पंदिलवार, आम्ही इथं शिक्षणासाठी आलेलो आहोत आणि ह्या रोडचं खूपच रोड खराब आहे आणि पावसाळ्यामध्ये तर गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि 12 महिने तर पाणी राहतं आणि नालीचंही काम हे बरोबर नाही आहे इथलं। आणि विद्यार्थ्यासाठी परीक्षा काही असलं की जाण्यासाठी खूपच त्रास होतो। इथे ड्रेनेजचं पाणी तर दिवसभर चालूच राहतं सांडणं आणि इथं जाण्यासाठी खूपच त्रास होतो। लेकरांना, वृद्ध असतात, मुलं आहेत, लहान लेकरं, सगळ्यांनाच खूप त्रास आहे।